उद्धव ठाकरे के बाद ये आदित्य ठाकरे आपको दिख रहे हैं। आदित्य ठाकरे इस तस्वीर में दिख रहे हैं वीडियो में। बाहर का नारा लग रहा है, हम तुम्हारे साथ। मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी स्वतः जितेंद्र आव्हाड साहेबांना फोन केला आणि अशा सूचना दिल्या, असं सांगितलं की आपण 25 वर्ष या पीडीडी बद्दल ऐकत आलेलो आहोत. पुढे मागे लेझिम सारखं चालायचं आपलं, आणि कुठे ना कुठेतरी असं वाटायचं की चला होते आणि होत नाही. तो मार्गी प्रश्न आपण मागच्या वर्षी लावला, पण तरी देखील इथे अनेक पोलीस परिवार आहेत ज्यांची दुसरी पिढी असेल, तिसरी पिढी असेल, वर्षानुवर्ष ज्यांनी या महाराष्ट्राची सेवा केली आहे, जनतेला सुखरूप ठेवलेलं आहे. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी आज फोन लावून सांगितलं की जरी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आपली 50 ते 55 लाखाच्या घरात असली तरी आपल्या सर्व पोलीस परिवारांना 25 लाखातच ही घरं द्यायची आपल्याला. तुम्ही एवढा प्रेमाचा वर्षा आता केलेलाच आहे. आदित्य ठाकरे पहुंचे हैं वर्ली अपने कॉन्स्टिट्यूएंसी में। आज सुबह ही हाउसिंग मिनिस्टर जितेंद्र आव्हाड ने एक निर्णय की घोषणा की है, जो कि सीएम उद्धव ठाकरे और शरद पवार की सहमति से लिया गया है, ऐसा उन्होंने अपने ट्वीट में बताया है। मामला ये था कि वर्ली बिरडी चौल एक बहुत पुरानी वसाहत है, जहां पर कई पीढ़ियों से लोग रहते हैं। एक बहुत बड़ी चौल है मुंबई की, जो कि ब्रिटिश कालीन है, जो कि बहुत पुरानी है, और वो रिडेवलपमेंट के लिए जा रही है। और वहां पर कुछ पुलिस परिवार भी रहते हैं स्थायी रूप में, तो उनको ये घर जो है यहाँ पर रहने के लिए जो घर दिया गया है उनको हमेशा के लिए दिया जाए, जिसकी कीमतों को लेकर असं जर प्रेम सर्वांचं असेल, असं जर एक आशीर्वादाचा वर्षाव असेल, तर मग अजून काय पाहिजे. सगळे आमचे मातोश्री इथे बसलेले आहेत, आमच्या सोबत आहेत, आणि हेच आशीर्वाद सदैव देवा. मी त्यावेळी पण सांगितलेलं, आज पण सांगितलं की जे शब्द आपण देतो ते आपण पायपणी करून दाखवतो. आणि म्हणून ते ब्रीदवाक्य आपलं रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. त्या दिवशी मी तुम्हाला बोललेलं आहे, आपण काम करून दाखवून, आज आपण काम ते करून दाखवलेलं आहे. पण हे करत असताना सकाळी पण उद्धव साहेबांनी सगळ्यांना, ज्या कोणी आपण आलेल्याच वर्षा मातोश्री तिथे, आणि आता पण मला निरोप पाठवलेला आहे की उद्धव साहेबांच्या 2च गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. एक, सदैव आनंदात राहा, आणि दुसरं, कोणी आपलं वर्ली सोडून जायचं नाही. गाणं मिळतेच. मी पुन्हा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. असंच प्रेम, असेच आशीर्वाद आपले असंच असू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. उद्धव जी ने जो शब्द दिया था उसका पालन किया है। उन्होंने पुलिस परिवारों के लिए 25 लाख में घर देने की घोषणा की है, और ये एक बहुत राहत वाली बात है। आप सभी को मैं शुभेच्छा देता हूँ, कॉन्ग्रॅच्युलेट करता हूँ. महत्वाचं आहे की बीडीडी मध्ये आपण परवडणारी घरं आज पोलीस परिवारांना देत आहोत. राजकीय गोष्टी सुरू असतात, पुढे मागे होत असतं, राजकीय जे काही निकाल असतील ते येणारच, पण लोकांची काम सतत करत राहणं हा आमचा सेवा धर्म आणि आम्ही करत राहू. थोडं मला बघू दे, कारण आता मी बीडीडीच्याच आमच्या सर्व लोकांमध्ये आहे. निकाल मला जरा वाचायचे आहेत अजून. जरूरी है, और इसी के चलते इस राजनीतिक घमासान के बीच उद्धव ठाकरे ने पुलिस परिवारों के लिए ये निर्णय लिया है. जो दगेबाजी करते हैं वो कभी जीतते नहीं है, जो भाग के जाते हैं वो कभी जीतते नहीं है. मैं अभी, मुझे थोड़ा पढ़ना है, जो भी अभी का निर्णय हो मुझे पढ़ना पड़ेगा. फ्लोर टेस्ट साठी ते तयार आहेत की नाही हा पहिला प्रश्न आहे. आमची फ्लोर टेस्ट आम्ही सांगितलेले काय आहे. मला वाटतं एकच आहे, फ्लोर टेस्ट पेक्षा जो कोणी पळून गेलेला आहे, काही काही त्याच्यात खरोखर आमचे पण आहेत जे तिथून सतत फोन करतात की आमची सुटका करा, त्यांना फसवलं गेलं आहे, अजूनही ते संपर्कात आहेत. पण ज्यांनी दगाफटका केला त्यांनी डोळ्यात डोळे घालून बोलावं आम्हाला की आम्ही काय चुकीचं केलं. ही माझी त्यांना फ्लोर टेस्ट है. अभी उनका निर्णय है, लेकिन कभी ना कभी तो सामने आने वाले हैं, उनको आंख में आंख डाल के बात करनी पड़ेगी. देखते हैं. नक्की आहेत. आता ते तुम्हाला माहिती आहे किती, तुम्हाला पण तो आंकड़ा माहिती है. आदित्य ठाकरे इस वक्त हमारे साथ हैं. आदित्य, लगातार हम देख रहे हैं कि क्या मौजूदा परिस्थिति है. ईडी ने समन किया है संजय राउत को भी. आप लोग क्या इसको राजनीति के हिसाब से देख रहे हैं? नहीं, ये राजनीति नहीं, ये तो भी सर्कस बन गई है.
और ये बताइए एक और सवाल, फ्लोर टेस्ट के लिए आप लोग तैयार हैं? फ्लोर टेस्ट से मुझे सबसे बड़ी टेस्ट यही है, अगर जो भी बागी है, जो भाग के गए हैं, जो खुद को रिबेलियन कह रहे हैं, रिबेलियन करना होता तो यहाँ हिम्मत से करते, राजीनामा देते, रिजाइन करते और सामने चुनाव के लिए खड़े रहते। मेरी बात पूरी होती। दूसरी फ्लोर टेस्ट यही होगी कि मेरे सामने बैठे आंखों में आंखें डाल के बोले कि हमने क्या गलत किया। वो जीतते नहीं, प्राण जाए पर वचन न जाए, ये कहते हुए आदित्य ठाकरे वर्ली में एक सभा में वो मौजूद हैं और यही जानकारी आदित्य ठाकरे की तरफ से वहां पर एक कार्यक्रम के दौरान उन्होंने जवाब दिया। हालांकि फैसले पर जो सुप्रीम कोर्ट की तरफ से टिप्पणी की गई है उस पर उन्होंने कुछ भी नहीं कहा। उन्होंने कहा मुझे पहले पढ़ना पड़ेगा, देखना पड़ेगा क्या कहा गया है। उदय सामंत एक और वक्त उनके मंत्री जो कि हाल तक उद्धव ठाकरे के साथ थे, वो भी बीते दिन चले गए गुवाहाटी। इस पर भी उन्होंने कहा कि उन्हें भी एक दिन नजर मिलाना पड़ेगा, बातचीत करनी पड़ेगी। ये राजनीति नहीं सर्कस बन गया है, ये कहते हुए आदित्य ठाकरे।